नाही, आता इथं ह्या कार्यक्रमाला योगेश कदम नाही आहेत म्हणजे काय नाराजी आहे? योगेश कदम साहेबांची चर्चा केली, त्यांचा खेडचा तिथे काही बैठक आहेत त्याच्यामुळे ते येऊ शकले नाहीत. तसंच आमच्या साहेबांसमोर काही काम असेल, काही ते मिटिंगमध्ये असतील किंवा कुठेतरी कार्यबाहुल्यामुळे जाऊ शकले नसतील, त्याच्यामध्ये त्यांची आणि देवेंद्रजींची चर्चा झाली असेल. पण एखाद्या कार्यक्रमाला कोण उपस्थित राहिलं नाही की त्याच्यातनं तर्कवितर्क लावण्यामध्ये काही अर्थ आहे असं मला वाटतं. भाजपचं ऑपरेशन लोटस सुरू झालेलं आहे आणि रवींद्र चव्हाण यांनी म्हटलेलं आहे की ऑपरेशन लोटस सुरूच आहे. काय प्रतिक्रिया असेल? आता युतीच्या प्रचारासाठी आम्ही दोघं एकत्र होतो, त्याच्यामुळं ते कुठं बोलले ते मला माहीत नाही. परंतु काल मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट पद्धतीनं आदेश दिलेले आहेत, उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत की शिवसेनेचा धनुष्यबाणाचा उमेदवार असेल किंवा पदाधिकारी असेल त्याला भाजपामध्ये घ्यायचं नाही, भाजपमधला शिवसेनेमध्ये जायचं नाही. आणि ही जी कार्यवाही आमच्या नेत्यांनी म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू देखील केली. कालच आम्हाला त्यांनी सांगितलं की सगळ्या जिल्हा प्रमुखांना कळवा, उपनेत्यांना कळवा आणि तसा आदेश सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आम्ही शेवटच्या पदाधिकाऱ्यापर्यंत पोहोचवलेला आहे. विनायक बाबू असं म्हणतात की भाजपने शिवसेनेची सुरुवात केलेली आहे, बघा पुढे काय काय होतं बघू. कसं असतं, 3 वर्षापूर्वीचा प्रसंग न विसरल्यामुळं आमच्यावर टीका टिप्पणी होते. काल मी मुंबईतून सांगितलं की माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजींचं बॉन्डिंग हे राजकारणाच्या पलीकडचं आहे. त्याच्यामुळं हे जे काय ट्विट करतात, हे जे काय मुलाखती देत आहेत आणि त्यांच्या मनामध्ये जे काय मनसुबे आहेत ते कधी पूर्ण होणार नाहीत. एवढी चांगली युती या दोघांची आहे आणि आमची सगळ्यांची आहे. एखादी गोष्ट संवाद साधणं म्हणजे नाराजी होत नाही आणि ते नाराजी जरी असेल ती आम्ही कोणासमोर मांडणार? आमचे पक्षप्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेबांसमोर आणि राज्यप्रमुख शासनाचे म्हणून देवेंद्रजींसमोर. तर तिथं चर्चा झाल्यानंतर आमच्या कुटुंबातली चर्चा आहे. पण ताबडतोब बघितले ट्विट कसे होतात, म्हणजे या सगळ्या गोष्टीचा आसुरी आनंद एखाद्या विरोधकाला कसा असू शकतो हे काल तुम्ही बघितलेलं आहे. आपण दानवे असं म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनाच आता शिवसेनेचे काही नेते गृहमंत्री हे बॉस म्हणायला लागलेले आहेत, ती हळूहळू पुढे येईल. दानवे साहेब माझे अतिशय जवळचे मित्र आहेत. कदाचित त्यांनी त्यांच्या मनातली इच्छा बोलून दाखवली असेल. त्यांना बॉस कदाचित भविष्यात बदलायचा असेल म्हणून बॉसचा आता त्यांनी उल्लेख केला आहे. आता ते बॉस एकनाथ शिंदे साहेबांना म्हणतील की देवेंद्रजींना म्हणतील हे मला माहीत नाही, पण त्यांची कदाचित प्रक्रियाही सुरू झाली असेल. कारण सन्माननीय माजी खासदार चंद्रकांत खैरे साहेब त्यांना काही तिथं व्यवस्थितरित्या राजकारण करायला देतील असं मला वाटत नाही. ते माझे मित्र असल्यामुळे त्यांच्या मनातलं हे बोलतो आहे आणि मी हे बोलल्यानंतर आणि त्यांनी हे ऐकल्यानंतर त्यांना नक्की समाधान वाटेल. बॉस हा शब्द कसा आता त्यांच्या तोंडातून आला आहे तर कदाचित ते बॉस बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये निर्णय झाला की एकमेकांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना किंवा नेत्यांना आपण घ्यायचा नाही असा निर्णय झाला. तसे आदेश कालपर्यंत गेले, पण साधारणपणे हा काही टाईम बाउंड आहे का ही कायमस्वरूपी प्रक्रिया तशीच राहणार? मी माझ्या भाषणामध्ये एक उल्लेख केला, आपल्याला जाणवला असेल. वंदनीय बाळासाहेबांनी ज्यावेळी भाजपाबरोबर युती केली त्यावेळी स्वर्गीय प्रमोद महाजन साहेब आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला होता. अभिप्रेत हेच आहे की त्यांनी जी संकल्पना केलेली होती युतीची, जिल्ह्याचा पूर्ण मेळावा झाला. तुम्ही आणि चव्हाण साहेबांनी संबोधित केलं, त्यामध्ये तुम्ही चव्हाण साहेब किंवा तुम्ही सगळ्यांनी एक दिलानं आपण काम करूया, विजय मिळवूया. पण अनेक भागांमध्ये काही अपक्ष अर्ज आहेत, काही कोणी अर्ज जे भरलेले आहेत ते मागे घेण्याचं आवाहन देखील केलं. पण ह्यामध्ये किती शक्यता वाटते की सगळ्या गोष्टी घडतील? यामध्ये आपण जर संख्या बघितली असेल तर भाजप आणि शिवसेनेकडनं उभे केलेल्या उमेदवारांची संख्या ही 10% आहे. तर त्या संदर्भात मी स्वतः आज आणि उद्या इथं आहे. मी त्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना विनंती करणार आहे. परंतु आपल्या एक लक्षात आलं असेल की आज फक्त 700 युतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा होता. 700 लोकांनाच आपण बोलवलं होतं. त्याच्यामध्ये सगळे ज्येष्ठ नेते, शिवसेना, भाजपचे, त्याच्यानंतर सगळे उमेदवार आणि त्याच्यामध्ये मी आणि रवींद्र चव्हाण साहेबांनी आवाहन केलेलं आहे की महायुतीचीच सत्ता ही नगरपालिका नगरपंचायतीवर येणार आहे. त्याच्यामुळं आपण महायुतीचाच प्रचार केला पाहिजे, धनुष्यबाण आणि कमळाचाच प्रचार केला पाहिजे, अशा पद्धतीची विनंती आम्ही केलेली आहे. आणि तुम्ही हा माहोल बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की 7च्या 7 ज्या नगरपालिका आणि नगरपंचायती आहेत त्याच्यावर नक्की भगवा फडकेल महायुतीचा. हेच हे चित्र आहे. खेड नगर परिषदेमध्ये नाराजी किंवा पत्र लिहिण्यापर्यंतचा विषय झाला सीएम साहेबांना, सो त्याच्यावरचा काही तोडगा निघणार आहे की या सगळ्या गोष्टी? भाजपाचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो वरिष्ठांशी बोलूनच घेतलेला आहे. त्यांनी भाषणात देखील सांगितलं की ज्यांनी हे फॉर्म भरलेले आहेत त्यांनी विड्रॉ केले पाहिजेत, नाहीतर पक्षांतर्गत
कारवाईला जसं मी सांगितलं तसं सामोरं जावं लागेल. त्याच्यामुळे युती ज्या ज्या जागांवर झालेली आहे त्या त्या जागांवर कुठंही ॲडिशनल फॉर्म असता कामा नये, ही भूमिका दोन्ही पक्षाची. सर, जिल्ह्याच्या बाहेरचा पण एक प्रश्न. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुम्ही काल देखील म्हटलं की नारायण राणे साहेबांचा आशीर्वाद आम्हाला असेल, पण या मुवमेंटपर्यंत नेमकं काय घडतंय? महायुती होणार आहे का? नाही, आता तर युती होण्याची शक्यता ही फारच कमी आहे. दोन्ही पक्षांनी आपापला प्रचार सुरू केला आहे. एक तुम्हाला मी आवर्जून सांगतो की राणेसाहेबांच्या शब्दासाठी शेवटच्या क्षणापर्यंत माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या आदेशानं आम्ही थांबलेलो होतो. एकनाथ शिंदेसाहेबांनी स्पष्ट असं सांगितलं होतं की राणेसाहेब हे ज्येष्ठ आहेत, राज्याचे मुख्यमंत्री होते, केंद्रीय मंत्री होते, महायुतीतील नेते आहेत, त्याच्यामुळं त्यांचा शब्द कुठेही खाली पडायला द्यायचा नाही. पण समोरच्या लोकांनी देखील हेच राणेसाहेबांना सांगितलं होतं. पण दुर्दैवानं समोरच्या लोकांनी ज्यावेळी फॉर्म भरायला सुरुवात केली त्यावेळी मी स्वतः आमदार निलेशजी राणे आणि आमचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी स्वतः राणेसाहेबांची चर्चा केली आणि राणेसाहेबांचा सिग्नल मिळाल्यानंतरच आम्ही हे फॉर्म भरलेले आहेत. त्याच्यामुळे याच्यावरनं लक्षात तुमच्या आलं असेल की राणेसाहेब कोणाबरोबर आहेत.